मी दोडमणी MB गोमा वेदक विद्या मंदिर तळा येथील इतिहास विषय शिक्षक आज तुम्हाला इतिहास विषयाबद्दल माहिती देणार आहे। प्रकरण 3 उपयोजित इतिहास। आता उपयोजित इतिहास म्हणलं की ज्या भविष्यकाळात आपल्याला उपयोग करायचा असतं, ज्या भूतकाळातील घटनांचा क्रमशः जो आपण क्रम लावतो आणि त्याचा उपयोग आत्ता म्हणजे भविष्यकाळात आणि वर्तमान काळात होतो, त्याला म्हणायचं उपयोजित इतिहास। आता उपयोजित इतिहास बघत असताना त्याला आणखीन एक पर्याय शब्द आहे की जनांचा इतिहास। जनांचा इतिहास म्हणजे जनांसाठी ज्याचा उपयोग होतो तो इतिहास। आता इतिहासात म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याचा उपयोग आपण सद्यस्थितीत करून घ्यायचा आहे। उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर आता आपल्या सध्या कोविड-19 म्हणजे कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव चाललेला आहे। हे सर्वात अगोदर कुठं झालं, मग कसं आलं किंवा त्याच्याबद्दलचे काय काय उपाययोजना त्यांनी केल्या ह्या लक्षात घेऊन आता उपयोग करणे म्हणजे उपयोजिता इतिहास। आता इतिहासाच्या बद्दल समाजात अनेक गैरसमज आहे। पहिलं म्हणजे इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठी उपयोगाचा आहे किंवा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि इतिहासाच्या सद्यस्थितीत त्याचा काही उपयोग नसतो, असं जे गैरसमज आहेत ते चुकीचे आहेत आणि त्याचे आपण विश्लेषण इथं करणार आहोत। आता जनांसाठी इतिहास म्हणजे बघा, इतिहास विषयी लोकांच्या मनात अनेक असलेले गैरसमज आणि उदाहरणार्थ इतिहास हा विषय इतिहासकारांसाठी असतो किंवा दैनंदिन जीवनात त्याचा काही उपयोग होत नाही, अशा अनेक गैरसमजावर मात करून आपण त्याची नाळ लोकांना वर्तमान काळात जोडायची आणि ह्याच्यासाठी आपल्या इथं बेंगळूर या ठिकाणी स्वतंत्र असं व्यवस्थापन शाखा आहे आणि त्याच्यावर अभ्यासक्रम घेतला जातो। परदेशात देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं नाव आहे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड डिझायनर अँड टेक्नॉलॉजी म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे बेंगळूरमध्ये। तिथं तुम्हाला या वैयक्तिकपणे जनांसाठी इतिहास याबद्दलचं व्यवस्थापनाबद्दल तुम्हाला शिक्षण दिलं जातं आणि याच विचारात उपयोजित इतिहास आणि विविध विषयांवरील संशोधन। आता उपयोजित इतिहास आपल्याला का हा विषय आला तर त्याचा उपयोग म्हणजे आपण म्हणतो नेहमी की बाबा असं इतिहास घडलं आपल्याजवळ किंवा मागे असे घडलं होते की भूतकाळात हे झालं की बाबा शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा इतर काही घटनांचा इतिहास असो, अनेक प्रकारचे इतिहास असतात। पण आपली ती धारणा की इतिहास म्हणजे फक्त युद्ध आहे किंवा एखाद्या राजांबद्दल लिहिलेलं आहे असं काही नसतं। कारण जीवनात जर आपल्याला उपयोजित करायचं असेल त्या इतिहासाचा तर मागील इतिहास जे भूतकाळात घडून गेलेला आहे त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो। आता एक आहे तत्वज्ञान। प्रथम आहे आपण तत्वज्ञान बघणार आहोत। आता इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो। वर्तमान काळात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनावरच आधारलेली असते। या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान शाखांच्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात। प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो। त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीला दिशा या ज्ञान संचयावर स्थितीत अवलंबून असते। त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधन इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते। उदाहरणार्थ तत्वज्ञान। आता ज्या घटना आपल्याला आज दिसत आहेत, आपण जर मागच्या भूतकाळात जर गेलो किंवा आपले 6वीचे 5वीचे वगैरे आपण इतिहास बघितलं मग तिथून तुम्हाला कळत की मानव कसा प्रगत करत गेलेला आहे। पहिला आपण आदिवासी समाजासारखं भटकंती अवस्थेत होतो म्हणजे जंगलात वगैरे फिरायचो, नंतर आपल्याला ती हळूहळू स्थिर राहायची स्थिती निर्माण झाली, कौटुंबिक पद्धतीची जाणीव झाली। जसं समाजात जाणीव झाली किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या पद्धतीने किंवा त्या राहणीमानमध्ये ज्या पद्धतीने बदल होत गेला त्याचं वैचारिक प्रणाली बदलला। मग वैचारिक प्रणाली बदल झाल्यानंतर त्या काळचं तत्वज्ञान लक्षात घेणं गरजेचं आहे। आता हे तत्वज्ञान म्हणजे काय, विविध विचारसरणीचा उगम, त्यातील वैचारिक परंपरा आणि त्यांच्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे, त्यांचे विचार कसं बदलत गेले। आता आपण जर बघितलं तर आधी मानव कसे होते की वनात राहते, बरोबर ना, मग त्यांचा पोशाख वनात जे काही भेटतील त्या पद्धतीचे ते पेराव करायचे। पण कालांतराने तत्वज्ञान असं बदल झालं की याच्यातून कापसातून आपण काहीतरी कापड निर्माण करू शकतो का, की माणूस आहे आपण, की बौद्धिक विचार वाढल्यानंतर मग आपल्याला पोशाख पद्धतीचं एक तत्वज्ञान आलं की बाबा नाही अशा पद्धतीनं आपल्याला समाजात राहिलं पाहिजे। किंवा एखाद्याला प्राण्याला मारतो किंवा भांडण आधी युद्ध असायचं का नाही, युद्ध व्हायच्या कशाबद्दल, जमिनीबद्दल व्हायच्या किंवा इस्टेटीबद्दल व्हायच्या की कुणाच्याही जमिनीत त्यावेळेस काय असं
तुम्ही आता सद्यस्थितीत जे आहे 7-12 आपण ज्याला म्हणतो किंवा आपलं आखीव जे रेखाटन केलेलं असतं त्यावेळेस काय नव्हतं. ज्याच्याकडे बल असायचं ते राजा यायचे, आपल्यावर आक्रमण करायचे, आपली जमीन त्यांनी हस्तगत करायची. मग काही वेळेला तिथले लोकांना पण ते गुलाम करायचे. आपण अनेक सिरियल वगैरे बघतो टीव्ही मध्ये किंवा महाभारत म्हणा किंवा इतर काही घटना या भूतकाळात घडलेल्या आहेत. आणि त्याच्यावरून आपण तत्वज्ञान म्हणलं की नाही हा समाज असं करून चालणार नाही, की माणूस आहे तो जरी ताकदीने कमी असला तरी त्याला भावना आहे किंवा त्याही राहू शकतो चांगल्या पद्धतीने. मग तिथून मानवाचं तत्वज्ञान सुरू झालं आणि त्याच्यासाठी आपण अभ्यास करणं जरुरीचं आहे तत्वज्ञानाचं. मग हे इतिहास सांगतं, हे आपल्याला इतिहास सांगतं. ते तत्वज्ञान नव्हतं म्हणून ते कोणच प्रगती करू शकलं नव्हतं. आपण मागे जर गेलो 1947च्या मागे तर आपणही माहिती आपणही गुलामगिरीत जगत होतो हे ना ब्रिटिशांच्या. मग तिथं त्यावेळेस तत्वज्ञान कामाला कुणाचं समजा आता लेलेचं तत्वज्ञान म्हणा किंवा कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान. कार्ल मार्क्सने त्यावेळेस सांगितलं की मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो आणि तो त्याला जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग हे तत्वज्ञान सांगतं. मग त्याचा उपयोग करून आपण अनेक नियम केलो की बाबा कोणाच्याही याच्यावर आक्रमण करायचं नाही, कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही. मग त्याबद्दलचे नंतर कायदे है ना अशा पद्धतीने तत्वज्ञानाचा हा इतिहास सांगतो आणि तत्वज्ञान अभ्यासतो. तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेत व्यक्त झाले त्या भाषेचे इतिहासाचा उपयोग होतो. आता तत्वज्ञान कोणत्या भाषेत जेव्हा उपयोग झाला मग भारतातच आपण जास्त प्रमाणात बघतो. समजा बौद्धकालीन आपण गेलो की पाली भाषेत वगैरे कशा पद्धतीने राहायला पाहिजे, कोणत्या आणि गौतम बुद्धाने सांगितलं ना अष्टांग मार्ग किंवा ते कशासाठी सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं की माणूस असा अहिंसा करू नये किंवा व्यायाम करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, त्याची बौद्धिक क्षमता कशी वाढते हे त्या पद्धतीने तिथे सांगितले. फक्त तत्वज्ञान होऊन चालत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला विज्ञानाची प्रगती देखील बघायला. आता त्या काळचं विज्ञानाची प्रगती काय होती, वैज्ञानिक शोध कोणते लागले, त्यानंतर सिद्धांत त्यांच्या कालक्रम कोणता होता आणि त्या शोधांमागील कारण परंपरांची साखळी समजावून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा किंवा विषय विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध मानवी गरजातून पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले आहेत. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा कालक्रम समजावून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. आता विज्ञान दुसरं घटक आहे विज्ञान. विज्ञानाचं जर आपण लक्षात घेतो तंत्रज्ञान हे लक्षात घेतल्यानंतर त्या काळचं विज्ञान काय होतं, कशामुळे लागले. आता प्रत्येक वेळेस जी गरज आहे मानवाची जी गरज असते तीच जमिनी असते. एखाद्या गरजेतून तुम्हाला विज्ञान लागतं. जसं आपण लाईटीचा शोध बघितला, तो एडिसनला लावला का नाही. लाईटीचा शोध का लावला, दिवा सारखं विजत होता किंवा त्यांना अनेक वादळ वारे वगैरे त्याच्यातून ते अनुभव घेतले, हा गरज की तो थांबतो. मग अशा प्रकारातून त्यांच्या डोक्यात आलं की बाबा न विजणारा दिवा कसं तयार करता येईल. मग त्यांनी 1000 वेळाचा याच्यावर प्रयोग केला. मग त्याची धारणा काय होती, पैसे कमावा अशी नव्हती. तत्वज्ञान त्यावेळेस त्या विज्ञानाच्या गोष्टीत होती की जनांना अशा प्रकारचं एक काहीतरी आपण द्यावं आणि त्याच्यातून ती उत्पत्ती झाली. मग नंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला आणि ते समाजाच्या हितासाठी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा व कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहास उपयोगी पडतो. आता ह्या कोणत्या काळी झालं, कशा पद्धतीने झालं हे आपल्याला विज्ञानाच्या इतिहासात मिळतं. आणि ते विज्ञानाचा इतिहास जर आत्ता उपयोग करून घेतल्यामुळं आपल्याकडं अनेक मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली. आपण बघतो एका दिव्यापासून आता अनेक दिवे आहेत है ना, वायरलेस आहेत है ना, बिना वायरचे लागतात. आपण इन्व्हर्टर बघतो, चार्जर बल्ब आले आहेत है ना. मग ह्याच्यातूनच ती प्रगती झाली की आधी त्यांचा इतिहास जाणला जातो, ज्या माणसांची स्थिती. आता तिथं नंतर आहे तंत्रज्ञान. आता हे करत असताना तंत्रज्ञान कशा पद्धतीचं होतं, मग आपण 5 दगडी हातारेपासून आपण लक्षात घेतो की मानव पहिला काय करू लागला, दगडी हाताऱ्याचा उपयोग करू लागला. त्याची निर्मिती केला कशातून की तो समाज एकत्रित राहायला लागला, त्याला काहीतरी करण्यासाठी, कापण्यासाठी म्हणा, शिजवण्यासाठी. मग तो खूर दगडी हातारे घ्यायचा, त्याच्यातून हातारे करून तो जगू लागला. कालांतराने तंत्रज्ञानाचा विकास झाला. मग त्याला कळून चुकलं की बाबा समजा एकदा पाण्यातून निरीक्षणात पाणी तर दरवेळेस पावसातून वगैरे जातं, वाहत जाणाऱ्या पाण्याकडे निरीक्षण केलं की दगड गुरंगळत जातात. मग हे वेगाने जातात. पावसाचं पाणी जिथं उतार आहे तिथं वेगाने जातात, जिथं चढ आहे ते हळू जातात किंवा थांबतात. मग हे त्यांच्या कालांतराने लक्षात आलं. त्याच्यातून त्यांनी काय केलं, एखाद्या दगडाला मग होल पाडून बघितलं मधून
आणि त्याच्यात काठी घातली आणि तिथं पाण्यात खेळू लागले, मग तो फिरू लागला. मग फिरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यावर आपण काहीतरी करू शकतो, समजा चक्की फिरवणे किंवा इतर काही गोष्टी करणे, बैलगाडीला ते चाक दगडाचे बसवणे. आता तुम्ही बघितलं असाल तर तुळशी बिळशीला आहेत बघा मागच्या जे करत ते दगडाचे चाक आहेत का नाही. मग ह्याच्यातून ती तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली आणि त्यांनी कृषी उत्पादने, सर्वप्रथम त्यांनी काय केलं, कृषी उत्पादन. कारण जो भटकंती अवस्थेतील प्राणी होता किंवा मानव होता तो कृषीवर अवलंबून होता, म्हणून तो कृषी उत्पादने करू लागला. वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीचे होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबन असतात. मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल दगडी हाताने घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक आहे. आता हे सर्व आपली प्रगती जी झालेली आहे, आता आपण लाईट बघतो, फॅन बघतो, सर्वांमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हील म्हणजे चक्राचा शोध ज्यावेळेस लागला त्याचा वापर केलेला आहे. आता पाण्याचं विद्युत पंप घ्या, मोटर घ्या, सायकल घ्या, कार घ्या, हेलिकॉप्टर घ्या, विमान घ्या, फॅन घ्या, त्याच्यात त्या चक्राचा उपयोग केला जातो. चक्की असेल तर तिथेही मोटर लागतं ना. मग या सर्वांचा उपयोग करत असताना हे कुठून आलं आणि ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो आणि त्याचा उपयोग वर्तमान काळात होतो. आता त्याच्यानंतर उद्योगधंदे व व्यापार. आता उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे म्हणजे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादीचा इतिहास अभ्यासावा लागतो. आता उपयोगिता इतिहासमध्ये काय सांगितलेले की उद्योगधंदे आणि व्यापार. पूर्वी कसं उद्योगधंदे चालायचे आपल्याकडं, कुटीर उद्योग असायचे. कुटीर उद्योग म्हणजे काय, ग्रामीण विभागात असायचे. आपण 12 बलुतेदार बघितलेले आहे ना. 12 बलुतेदारापैकी त्यांची रचना तशी असायची. कोणी आता इथेही आपण बघतो की कुठं कुंभार आळी आहे, कुठं आणि दुसऱ्या आळी आहेत म्हणजे परीट आळी आहे, तांबार आळी, असे वेगवेगळ्या प्रकारचे आळी म्हणजे वस्त्या आहेत. ते का पडले, त्यांच्या कार्याने ते पडलेले विभाग आणि या विभागांमध्ये त्या त्या पद्धतीचं कार्य झालं. मग हे पूर्वी समाजाच्या ग्रामीण पद्धतीची होती, काही ठराविक पद्धतीनेच ते उद्योग चालायचे. मग त्यावेळेस काय असायचं की मानवांची गरज वाढू लागली, मानवांची उत्पत्ती जशी वाढू लागली, कुटुंब व्यवस्था जशी वाढू लागली, तसं त्या त्या वस्तूची गरज वाढू लागली. मग त्याच्यातून लोकांना तंत्रज्ञानाचा थोडासा ज्ञान वाढू लागलं की ह्याची उत्पादन आपण मोठ्या प्रमाणात केल्यानंतर ते खपतील, त्यांना पुरतील, अशा पद्धतीचं त्याचं उत्पादन होऊ लागलं. आणि त्याच्यासाठी मग उद्योगधंदे कुठं चालतील, कोणत्या पद्धतीचं माल मटेरियल आपल्याला मिळेल, म्हणजे कच्च्या मालाचा. समजा आता साधं आपण उदाहरण घेतलं की साखर उद्योग. साखर उद्योग कुठे चालेल, आपण साखर उद्योग कोकणात काढून चालेल का, नाही का, तर आपल्या इथं ऊस पिकत नाही, आपल्या इथं भात पिकत. म्हणून आपल्याकडं पोह्याचे कारखाने आहेत, इतर छोटे मोठे उद्योग आहेत, म्हणजे त्या तांदळावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडं आपण स्थापन करतो. तसं हे बघण्यासाठी उद्योगधंदे स्थापन करत असताना काही संस्था असतात, जी संघटना असतात, ते सर्वे करत असतात की कोणत्या प्रकारचं वस्तू कुठं भेटतं, किती मोठ्या प्रमाणात भेटतं, जास्तीत जास्त ज्या वस्तू तिथे भेटतात त्या ठिकाणी तो उद्योगधंदे आपल्याला सुरुवात करता येतं. त्याच्यानंतर काय, तर तिथं उपलब्ध असणारी मानवी शक्ती म्हणजे कामगार वर्ग आपल्याला उपयोग असावा. तो कामगार वर्ग कशा पद्धतीचा, त्याला तंत्रज्ञानाची माहिती आहे का, साखर कारखाना चालवायला त्याला तंत्रज्ञान माहिती असावं लागतं का नाही, ते गुळ उद्योग करायचा असेल तर त्यालाही त्याची माहिती असावं लागते. गुळ कशा पद्धतीने तयार होतो, रस काढल्यानंतर किती तापमानाला ते उकळावं लागतं, काय त्याच्यात मिक्स करावं लागतं, ह्या सर्व रासायनिक प्रक्रिया करत असताना त्याला कुशल कामगार म्हणतात. ते जर असेल तर तो उद्योगधंदा इथं चालतो. आता हे उद्योगधंदे चालू केला तर मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन केलं. समजा आपल्याला एखादं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेलं आहे वस्तूचा, थोडक्यात आपण एक चप्पल उद्योग काढला, बूट उद्योग काढला, इथं मोठ्या प्रमाणात केलं. मग इथून बाजारपेठेत तेवढा खप व्हायला पाहिजे की नको,
मग त्याला लगत असलेला व्यापार कुठं आहे याची माहिती ह्याच्यातून काढावं लागतं, त्या ज्ञानाचा उपयोग इथे करावा लागतो, त्याचा इतिहास माहिती असावा. मग आपल्याला जवळ कोणते गावात, बाबा आता मुंबई आहे, पुणे आहे, है ना, या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे का नाही, मग त्या ठिकाणी आपल्याला हा उद्योगातला जो वस्तू आहे, जो उत्पादन वस्तू आहे ते पोचवता आलं पाहिजे, तर त्या ज्ञानाचा उपयोग. मग त्याला म्हणायचं उपयोजिता इतिहास. आता हे कसं, तर आपल्याला आधी माहिती पाहिजे की मुंबईचा इतिहास काय, किती लोकसंख्या आहे, हे आधीपासून तिथं व्यापार धंदे आहेत. आपल्याला आज बघतोय मुंबई हा औद्योगिक क्षेत्राचं केंद्र आहे आपल्या महाराष्ट्रात, आर्थिक राजधानी. काय घडलं असेल तर सर्व प्रकारचे उद्योग आणि धंदे तिथे आहेत आणि व्यापार तिथं होतो का नाही. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि अनेक प्रकारच्या वस्तू तिथे मिळतात, अनेक प्रकारचे उद्योगधंदे तिथे आहेत. कच्चा माल ज्याला आपण म्हणतो ते तिथून मोठ्या प्रमाणात स्वस्तात उपलब्ध होतं आणि वर्कर्स ज्याला आपण मजूर म्हणतो ते चांगल्या प्रगतशील आणि प्रशिक्षित असं म्हणजे काम शिकलेले वर्कर तिथं मिळतात. आपण पण तिकडे जातो का नाही, अनेक राज्यातून माणसं मुंबईला जातात का नाही, का तर तिथं काम मिळतं, उद्योगधंदे. मग याची म्हणजे या गोष्टीची माहिती या उपयोजिता इतिहासामध्ये असावी लागते. त्याच्यानंतर व्यवस्थापन शास्त्र. आता हा व्यवस्थापन शास्त्र म्हणजे अनेक गोष्टीने उत्पादनाची साधने व मनुष्यबळ आणि उत्पादनाची विविध प्रक्रिया, बाजार आणि त्या संबंधीची भूतकालीन यंत्रणा कशा पद्धतीने होते हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या घटकांवर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळींवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. आता हे कसं आहे की उत्पादनाची साधने कोणत्या प्रकारची आहेत, त्यानंतर मनुष्यबळ आणि उत्पादन विविध प्रक्रिया कशा पद्धतीची चाल, काही गोष्टींना प्रक्रिया करावी. आता मुंबईमध्ये कापड उद्योगच का मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, तर कापड उद्योगाला दमट हवामान लागतं. म्हणजे जे आपले कपडे तयार होतात त्याला दमट हवामान लागतं, कलर वगैरे किंवा इतर काय ब्लिचिंग म्हणतात ते त्याला तयार करण्यासाठी तो दमट हवामान तयार करावं. दमट हवामानाचा उपयोग काय, तर लांब पल्ल्याचे जे धागे असतात ते तुटत नाही. मग त्याच्यामुळं दमट हवामानामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापड उद्योग निर्माण केले ब्रिटिशांनी जेव्हा आले. आज देखील कमी आहे कारण आज अनेक मिल बंद पडलेले काही काळाने. मग त्याचं व्यवस्थापन शास्त्र ते व्यवस्थापन शास्त्रात मोडतं आणि त्याच्यासाठी ह्या काही संघटना असतात ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो का नाही, इंग्रजीमध्ये त्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. हे व्यवस्थापन सर्वात महत्वाचं असतं. कोणत्या प्रकारचं वस्तू तिथं प्रक्रिया करावं लागणार त्याला जोडून प्रक्रिया असते उद्योग. आता साखर उद्योग जर आपण घेतलं त्याला जो रॉ मटेरियल पडतो म्हणजे त्याच्यापासून चोथा जो पडतो तो चोथ्याच्या पासून आपल्या वह्यांवरील पुट्टा निर्माण करण्याचं कार्य. मग हे त्या प्रक्रिया करणारा उद्योग हे त्याच्या बाजूला असावा तर तिथं जे निर्माण झालेला चोथा आहे तो मोठ्या प्रमाणात त्या कारखान्यात जाईल. नाहीतर ऊसाची जी आपण साखर उत्पादन करतो दररोज ते ट्रकाने टनाने पडतं बाहेर. मग त्या सर्वांचं व्यवस्थापन लावणे या व्यवस्थापन शास्त्राचं काम आहे आणि हे शास्त्राचं ज्ञान असणे म्हणजे उपयोगिता आहे. मग हे कारखाने कोणकोणत्या ठिकाणी आहे, मग त्याचा उपयोग काय, पुट्टे कुठं करतात, त्या पुट्ट्यापासून आपण प्लेट्स वगैरे बघतो है ना, खेळणी करतो. आता तर आपण इको फ्रेंडली गणेश वगैरे करायच्या हिशोबात करतो का नाही एखाद्या ह्याच्यात घालून. मग या सर्व व्यवस्थापन शास्त्रात येतं आणि या व्यवस्थापन शास्त्रामुळे आपल्याला ते सोयीस्कर जाऊ शकते. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले, यात विविध स्तरावरील लोकांची पारंपरिक मानसिकता. आता मी तुम्हाला गणपतीचं उदाहरण सांगितलं है ना, त्याच्यात काय आपली पारंपरिक मानसिकता आहे की बाबा गणेश मूर्ती अशीच असली पाहिजे. आपण प्लास्टिकची कधी आणतो का बसवायला, ती पाण्यात विरघळणार नाही. मग मातीची आणि त्यावेळेस आपल्याला त्याच्या पद्धतीने म्हणजे आता POPला आपण मान्यता दिली, काही लोक घेत नाही कारण ती सहजासहजी विरघळत नाही. मग आपण काय करतो नदीतच सोडतो, घरात बादलीत वगैरे. आता सांगितले कोविडमुळं 19मुळं आपण बादलीत वगैरे विसर्जन करतो, पण घरातल्या लोकांची किंवा पूर्वजांची ती मानसिकता नसते. नाही नाही देवाला आपण असं नाही करू शकत, मग ते नदीतच आपण त्याला विसर्जन केलं पाहिजे. त्यांना सांगितलं की बाबा पाणी असं खराब होतं, लोकांना प्यायला जातं, तरी त्यांना पटणार बरोबर नाही. मग ते आपण आणतोच, मग बसवतो, मग परत तसंच विसर्जन. मग ही मानसिकता जी आहे ती आधी लक्षात घेते, मग ती बदलण्यासाठी हे व्यवस्थापन शास्त्र चालतं. कारण यावेळेस त्यांनी तसं केलं, मुंबईमध्ये फिरता तलाव केलं आणि त्याच्यात ते विसर्जन करायचे.
है ना. मग अशा पद्धतीचं जे आहे ती व्यवस्थापन डोलारा जे अनेक संघटना असतात, सामाजिक संस्था संघटना किंवा धार्मिक संघटना, या लोकांनी ती सांगायची असते. मग ते लोक सांगितले की माणसांमधलं थोडंसं हळूहळू प्रमाण त्याचं कमी होतो आणि आपण तो स्वीकारा. त्याच्यानंतर वर्तमानातील विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे. आता वर्तमानात काय करायचं, तर मी सांगितलं तुम्हाला एवढं मोठ्या प्रमाणात हा जो आजार झालेला आहे करोना, त्याच्यात कसं व्यवस्थापन केलं पाहिजे. आपण तर परंपरागत काय करतो, अनेक जण एकत्र येतो, घरातील पाहुणे मंडळी येतात किंवा आपले जे नातलग येतात, मोठ्या उत्साहाने आपण उत्सव तयार करतो, म्हणजे उत्सव साजरा करतो, गणेश उत्सव वगैरे. मग त्याच्यामुळे जर आपल्या जीवाला धोका होत असेल तर मग आपण हे कसं केलं पाहिजे, शासनाच्या नियमानुसार आणि आपल्या सुरक्षिततेनुसार किंवा जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तिथं करण्यासाठी उपयोग होतो. मग त्या पद्धतीची व्यवस्था आपण केली पाहिजे. त्याच्यानंतर आहे कला शाखा. आता कलामध्ये विविध कला क्षेत्रातील अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक भावभावना, सांस्कृतिक परंपरा याच्या आधाराने झालेले कलाचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही कला आविष्कारांचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कला कौशल्याच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजते. आता कलाच्या क्षेत्रात जर आपण बघितलं, विविध कला क्षेत्र आहेत आणि ती अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया आहे. आपण पथनाट्य बघतो किंवा एखादे वैयक्तिक नाटक बघतो किंवा सामूहिक नृत्य बघतो, है ना. या कशा आहेत, त्या कलाकारांची प्रस्तुत करण्या अभिव्यक्ती, त्याच्या मनात काय भावना आहे त्याच्यातून ती कला दिसते. मग त्या कला दिसत असताना वैचारिक भावभावना आणि सांस्कृतिक परंपरा. आता वैचारिक भावभावना काय, आपण होळीला बघतो, आपल्याकडं होळी म्हणजे होळीच्या वेळेस कोकणात तो बाला डान्स असतो किंवा असं खेळी म्हणतो आपण त्याला, है ना. चौकातून खेळी डान्स करतात, मग तो संकासूर वगैरे येतो, भेटतो, है ना. त्यावेळेस आपल्या सर्व लोकांच्या सांस्कृतिक भावनांचा विचार केला जातो. तिथं आपण असं म्हणतो का हा काय चाललाय खेळ, असं म्हणतो का. आपल्याला नेहमी माहिती आहे परंपरागत त्या माणसं येतात, त्यांची भेट होते किंवा त्याला ते मागं मुलं वगैरे मागे लागतात किंवा इतर खेळी असतात, रामायण असतं, महाभारत असतं, असे काही छोटे छोटे असतात, ते गाणे गातात, गवळण वगैरे, आपण त्यांना थोडेसे पैशाची वगैरे मदत करतो. हे सांस्कृतिक आहे आणि ती पुढच्या पिढीला जाण्यासाठी ते वैचारिक भावनिक या पद्धतीने ते साजरे केले जातात. आता हे सर्व माहिती असणे त्याला म्हणायचं उपयोजित इतिहास. आणि शेवटी इतिहासाचं काय आहे की पुढच्या पिढींना आपलं वारस जे आहे ते पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित जाण्यासाठी ती आपल्याला साजरी करावी लागते. आता विशिष्ट मर्म, कला आविष्काराचं विशिष्ट मर्म असतं. मर्म म्हणजे समाजात एक संदेश पोहोचवण्याचा असतो. तो संदेश त्या पद्धतीने पोहोचला तर मात्र तो त्या कलाकाराचं साध्य निश्चित होतो. की एखादं चित्र काढले की तुम्हाला आता साधं जर दाखवायचं असेल तर आपण विविध प्रकारचे निर्देशन रस्त्यावर केलेले असतात बघा, जाणाऱ्याला है का ना. पुढे डोंगर असेल तर तो बस असा वरच्या लेवलला गेलेला कार दाखवतात, पुढे चढण आहे असं दाखवतात. जर एखाद्याला वाचता जरी नाही आलं तरी तो त्या चिन्हामार्फत समजून जातो किंवा एखाद्या बाजूला वळण असेल, यू टर्न असं दिलेलं असेल. मग त्या पद्धतीचं त्या चित्रकाराचं मर्म त्याच्यातून कळतो की बाबा ह्याला हे सांगायचं की आता आपण नाकाला वगैरे पट्टी बांधलं की आपण समजून जातो की बाबा हा कोविडचा आता संदेश आहे की तुम्ही नाकावर मास्क बांधा म्हणजे तुमचं जीवन सुरक्षित राहील, घरी राहा, हे सध्या संदेश देतात का नाही. हे चित्रमार्फतून तुम्हाला देऊ शकतात. त्याच्यातून ते कलाकार सांगतं. आणि त्यानंतर विशिष्ट कला शैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. आता विशिष्ट कला शैलीचा ज्याला आपण म्हणतो की प्राचीन जे कला होते, गुहेतील कला म्हणा किंवा शिल्पकला किंवा स्थापत्य कला, ह्या त्या विशिष्ट वेळेत निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यातून होत आलेली प्रगती अभियांत्रिकीच्या दृष्टीने. आणि त्यावेळेस काय करायचे, राजे राजवाड्यांच्या घरात वगैरे शिल्पकला कशी करायची, ते दगडावर करायची. मग एखाद्या घोड्यात मोठं चित्र काढायचं, हत्तीला मारा लागलेलं वगैरे ते. मग नंतर जे काय झालं ते इतिहासाच्या अभ्यासाद्वारे कळू लागले की बाबा हे चित्रच असायचे, म्हणजे असे लोक वागायचे. एखाद्या हत्तीला मारायचं असेल तर 10 जण 20 जण येऊन भाल्याने त्याला मारायचे. त्यावेळेस त्यांची ती गरज होती. पण आता आहे का तशी? आता आपल्याला तसं करता येणार नाही प्राण्यांना, कारण तसं नियमाने कायदा निघाले. आता मानवशास्त्र, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांच्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास याचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखाचा अभ्यासाचा आवश्यक भाग आहे.
तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व याचा परस्पर संबंध समजावून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानव समाजांमध्ये त्या संबंधीचे अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्तीचा कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवन संबंधीचे मितिके, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेली विधी, त्या संबंधीचे तात्विक विवेचन याचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयांच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहे. येथे उल्लेख केलेल्या मानव शाखेतील विविध शाखांचा विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. आता मानवीय शाखा म्हणजे काय? इतिहास आहे, पुरातत्व आहे, समाजशास्त्र आहे, मानवशास्त्र आहे, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. ह्या कशातून निर्माण झालेल्या आहेत? की ज्या आपण पूर्वी घडून गेलेल्या घटना आहेत, मग आपण वाचतो देवाला प्रसन्न करण्यासाठी हे होम केले, रामाने अश्वमय होम केला जग जिंकण्यासाठी वगैरे असं ऐकतो ना. मग त्याच्यातून देव प्रसन्न झाला, मेघदूत प्रसन्न झाला, पाऊस आला ते प्रसन्न झाला. मग हे परंपरागत चालत आले. आज देखील आपण एखादी देवाला नवस म्हणतो त्या पद्धतीने आहे का. नवस मागणी करतो, कोण काय बोकुड देतं, कोण काय बकरं देतं, कोण घोडच वाटतं वगैरे. मग हे काय परंपरागत चालत आलेल्या मानवांच्या इतिहासाचा ज्ञान शाखा. मग ह्याचा उपयोग अर्थशास्त्र मग कोण करतं? मग त्याच्यातून आर्थिक बाबी किती मोठ्या प्रमाणात जातं, की कोण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतं है ना. मग या सर्व गोष्टी मानवशास्त्रात आणि अर्थशास्त्र. आता समाजशास्त्र काय? समाजात राहणारे आता वेगवेगळे समाजसेवकांचा आपण विचार करतो. मग ते काय करतात? समाजाचा विकास कसं होईल हे जसं आपण अण्णा हजारेंचं उदाहरण घेतो. समाजाच्या एखाद्या घटकांबद्दल ते लढणे, म्हणजे आता माहितीचा अधिकार मिळावा म्हणून ते लढले आणि ते आपल्याला मिळालं. आणि अनेक वेळा मागं जर आपण इतिहास घेतलं की गौतम बुद्धाचं घ्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या आत्ताचं, की त्यांनी जे लढले कशासाठी लढले? ते स्वतःसाठी लढले का? नाही. समाजातील जे मागास घटक होतं त्यांना काहीतरी मिळवून द्यावं, नाहीतर त्यांना मोठी नोकरी मिळाली असती, मोठं पगार मिळाला असता, आरामात राहू शकले असते. पण ते सर्व सोडून मग त्याला म्हणायचं समाजशास्त्र. मग समाजाचं शास्त्राचा अभ्यास केला, समाज आपला कसा आहे, का माग आहे, का मागास पडेल, त्याचा अभ्यास करून त्याच्यावर त्यांनी उपाय केले. आता राज्यशास्त्र, मग राज्याची स्थिती कशी, की या राज्यात आपल्याला काय मिळू शकतं, की भौगोलिक स्थिती कशी आहे, पारंपरिक स्थिती कशी आहे, भौतिक स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती कशी आहे लोकांची, यावरती गोष्टी आपल्याला अवलंबून असते. मग त्या पद्धतीने अर्थशास्त्र. मग ते कसं बसवायचं घराचं बॅलन्स शीट आपण म्हणतो, जे कॉमर्समध्ये बोललं की बॅलन्स शीट म्हणून घराचं जे आपलं महिन्याभराचं जे लेखाजोखा असतो, एवढ्या पैशात आपण घर कसं चालवायचं, आई कशी करते, तसं अर्थशास्त्र सांगतं. मग या सर्व गोष्टीचा विचार करून मग आपला विकास साधायचा असतो. दुसऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च, मग आपण पण तेवढी मोठी लिस्ट करून चालेल का? नाही होऊ शकत. आपल्याला जेवढ्या पैशाची आवक आहे त्या पैशात बसून मग ते अर्थशास्त्र सांगतं. आणि या सर्व शाखा मिळून उपयोजित इतिहास म्हणजे जे घडलेलं आहे त्याचा उपयोग आपण त्याच्यात करतो. त्याच्यानंतर उपयोजित इतिहास आणि वर्तमान. आता वर्तमान बघा, वर्तमानात त्याचा कसा उपयोग होतो. इतिहासाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नांचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्याच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे परंपरागत अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्याचा इतिहासाचे ज्ञान आपल्या उगमाकडे घेऊन जाणारा असतो. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपला आणि पुढील पिढ्यांसाठी त्याचा दीर्घकाळ जतन करण्याची, त्याची संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजिता इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे योग्य आकलन, भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. आता बघा, हा उपयोजित इतिहास वर्तमानात काळात कसं होतो. आपण असं नेहमी म्हणतो, अहो मागं घडून गेलेलं आता ते काय करायचं, शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला काय उपयोग आहे. पण त्यांनी केलेले इतिहास मूर्त आणि अमूर्त स्वरूपात येत असतात. तर मूर्त स्वरूपात म्हणजे काय, तर त्याच्या प्राचीन स्थळे, जसं त्यांचे किल्ला
त्यांचं महल आहे, वाचतोय. आपण शिवनेरी जिल्ह्यात गेलो तर आपल्याला कळतोय शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला. रायगडवर गेलो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथं झाला, सिंहासन इथं होतं. महादेवचं मंदिर तर तिथंच आहे, महादेवचं मंदिर कोण हलवत नाही, पण आपण सिंहासन त्या ठिकाणी राजे बसून आपल्याला सभागृहात नाही करायचे. मग त्याबद्दल एवढा मोठा इतिहास घडला आणि ह्या ठिकाणी घडला. आपण त्या म्हणजे स्थानिक लोकांना, तिथल्या लोकांना आपुलकी निर्माण होते. आता महाराष्ट्रातील लोकांना आपुलकी निर्माण होते का नाही, की राजा शिवाजी छत्रपती राजा आपल्या इथं घडले, इथंच होते, याच किल्ल्यांवर त्यांचं राज्यकारभार चालाय. मग त्या किल्ल्यांचं आपण जतन करतो, मग त्याच्यातून पर्यटन व्यवसाय सुरू होतो है ना. मग अनेक लोकांचं तिथं व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात उद्योग चालू शकतात. मग ह्या मूर्त सांस्कृतिक वारसा आहे. आणि त्याच्यानंतर आहे हस्तलिखिते. त्यांनी कुणाला आदेश दिले, कधी दिले, कशा पद्धतीने लिहिलं, हां आपण वाचतो का नाही पोवाड्यात वगैरे, ते तेथील शिल्पे, मग कोणत्या पद्धतीची चित्र होती, शिल्प कशी होती इत्यादीचा त्याच्यात समावेश होतो. आणि अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये मौखिक परंपरा, जसं त्यांच्यावर पोवाडे बोलले जातात नाही शिवाजी महाराज, ते मौखिक परंपरा. आणि त्यांचा उपयोग आणली जाणारी भाषा, त्या भाषेत कसे त्या उपयोगात आणली जाणारी भाषा. आता पवाडा बोलताना का आपल्या भाषेत बोलणार नाही, राजाने अशी केली हो जी जी असं वगैरे पवाडा बोललं जातं. ते असं साध्या कवितेत बोललं जातं का नाही, ती भाषा वेगळी. त्यानंतर परंपरागत ज्ञान. आता त्या परंपरागत ज्ञान म्हणजे काय, कोणत्या पद्धतीने तिने राज्यकारभार चालवला. मग आता कसं करायचं आहे त्याचा उपयोग. राजे एवढे मोठ्या प्रमाणात राज्यकारभार चालवतात. आता आपण संभाजी बघितलं आहे का नाही टीव्हीवर, स्वराज्य रक्षक संभाजी, त्याला काय म्हणतात स्वराज्य रक्षक. स्वराज्य निर्माण केलंय का, स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, पण त्याचं रक्षण त्यांनी केलं. मग त्यांनी असं म्हणलं का नाही आता काय त्याचा उपयोग आहे, शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, मी बसून खाऊ शकतो, असं केलं का नाही. मग ते रक्षण करण्यासाठी आपण देखील मागचं जे ज्ञान आहे त्याचं रक्षण करण्यासाठी सतत आपण आकलन आणि अभ्यास केला पाहिजे. आणि ते कोणत्या पद्धतीने अडचणीवर मात केले, कोणकोणत्या अडचणीवर मात केले, या सर्व गोष्टी आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण त्या ज्ञानाचा उपयोग करू शकतो. सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक पद्धती. आता सण साजरे करतो, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना आपण नऊवारी साडी घालतो वगैरे, मुलं फेटा बांधतात गळ्यात वगैरे, त्या मावळ्यांचा तो पोशाख करतात आहे का नाही. हे परंपरागत आहे. मग त्या परंपरागत पद्धतीचा आपण ज्ञान अभ्यास करावा लागतो. कला साजरी करण्याची पद्धत आणि त्यानंतर विशिष्ट पारंपरिक कौशल्ये. आता विशिष्ट पारंपरिक कौशल्य म्हणजे काय, तर दांडपट्टा चालवणे, भाला फिरवणे किंवा काठी फिरवणे, लेझिम खेळणे, हे पारंपरिक खेळ नवीन आहेत का नाही. आणि ते दांडपट्टा फिरवताना कशा पद्धतीने फिरवतात आपण बघतो. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती आली की ते त्या पद्धतीने करतो. हे सर्व परंपरागत करत गेले तर ते पुढच्या पिढीला आपण चांगल्या पद्धतीने पोचू शकतो. त्यानंतर अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह आणि गट. आपण गट निर्माण करतो का नाही, समूह निर्माण करतो. जरा बेंजो पार्टी म्हणा किंवा इतर ते शिवजयंती उत्सव मंडळ वगैरे, हे सर्व काय करतात, त्या पद्धतीचं जतन करत असतात. मग त्या पद्धतीचे किल्ले कुठे आहेत त्याच्यावर जाऊन प्रत्यक्षात भेट घेणे, जसं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेले आहे का नाही. सर्व किल्ल्यांना त्यांनी भेट पायी चालत जाऊन दिलेले. का दिलेले, की एका दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही इतिहास आहे त्याचं जतन झालं पाहिजे, त्या किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे, या गोष्टीने हा तिथं महत्त्वाचा आहे. तर नैसर्गिक वारसा, निसर्गातील जैवविविधतेचा विविध विचार नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेत केला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश आहे. आता नैसर्गिक वारसामध्ये काय आहे, तर प्राणी, वनस्पती सृष्टी, त्याचा अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. आता नैसर्गिक वारसामध्ये आपल्याला हा जो आपण सह्याद्रीचा कडा म्हणतो तो निश्चित झालेला आहे जागतिक नैसर्गिक वारसा. आणि त्या वारशामध्ये त्या प्राण्यांशी संबंधित तिथं कोणते प्राणी सापडतात. आता आपण मराठी किंवा इतर पुस्तकात जर बघितलं की महाराष्ट्राचं जी प्राणी आहे जे दुर्मिळ झाले ते शेकरू नावाचं प्राणी, ते मराठीच्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवर दिलेलं आहे, शेकरू नावाचं प्राणी. आता हा कुठं मिळतो, तारा म्हणून तिथं कुठलं आली म्हणून एक प्राणी संग्रहालय आहे बघा, त्या प्राणी संग्रहालयात तो शेकरू मिळतो. आणि तो महाराष्ट्रात दुसरीकडे सापडतच नाही. तो खारुताईसारखा असतो पण मोठा असतो. पण तो प्राणी एकच असा आहे की तो महाराष्ट्राचं प्राणी म्हणून तिला मान्यता मिळाली. आता त्याला वनस्पती सृष्टी कशी पाहिजे, एखाद्या प्राण्यासाठी आता जंगल आहे, त्या जंगलात
तुम्हाला बिबट्या वाघ वगैरे दिसतात आहे ना, ते पोषक असं त्याची परिसंस्था पाहिजे, त्याच्यावर अवलंबून असणारे हरिण पाहिजे किंवा इतर काही छोटे मोठे प्राणी पाहिजे, त्याला खायला मिळायला पाहिजे वगैरे, या परिसंस्था एकमेकावर अवलंबून असतात आणि त्याचीच जर आपण शिकार केलो तर मात्र ती परिसंस्था नष्ट होते आणि आपले मानव जीवन काय होतं, अन्न साखळीमध्ये फरक पडतं. अशा पद्धतीने हा 3.4 एक घटक झालेला आहे. पुढचा घटक आपण पुढच्या तासाला घेऊ.